शेतकरी बांधवांनो, सद्यस्थितीत आता या आंब्याच्या बागेमध्ये स्प्रेइंगचं जे आहे ते नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि STP पंपानं स्प्रेइंग करत असताना सुद्धा त्याचं जे आहे ते जास्त प्रेशरनं जे आहे ते आता तवर लागलेलं आहे. ह्या तवरावर जास्त प्रेशरनं हे जाऊ नये त्याच्यासाठी आपण जी नोझलची ॲडजस्टमेंट आहे ते करणं गरजेचं नाही. तर एकदम अति प्रेशरनं जर आपण ह्याच्यावर मारा जर दिला तर ह्या तवराचं जे आहे ते नुकसान होण्याची शक्यता असते. आता हा स्प्रे का घ्यायचा तर मी दाखवेन बघा. हे जे दिसायलेले आहेत मायन्यूट हे सगळे मोबाईलच्या डिस्प्लेवर, तर हा जो तवर आहे हा मोबाईलवर अशा पद्धतीनं झटका मारून घेतलेला. आणि त्यावेळेस जे आहे ते हे सगळे रसशोषक कीडक जे काही आपण म्हणतो, मी दाखवेन थ्रिप्सचा कशा पद्धतीनं या ठिकाणी पानांवर विपरीत परिणाम होतो. आता हे पान एकदम असं चांगलं दिसायला पाहिजे, मात्र हे असं खडबडीत जे आहे ते अशा पद्धतीचं हे पान दिसत आहे. आणि त्याच्या मागच्या साईडला जर आपण पाहिलं तर बऱ्यापैकी जे आहे ते थ्रिप्सचं जे आहे ते प्रादुर्भाव जो आहे तो झालेला, किंवा हे रसशोषक किडी जे आहे ते निदर्शनास आलेल्या. आणि जसं या ठिकाणी खाली दिसतं, आता हे एकदम मायन्यूट कीटक असतात त्याच्यामुळं हे झूम करून सुद्धा दिसणार नाही. मात्र इथं बघा हे सगळं जे काही दिसायलेलं आहे हे परत आणखीन एकदा झूम करतो, म्हणजे आणखीन क्लिअरिटी जी आहे ते थोडीशी या ठिकाणी आपल्याला येईल. तर हे जे सगळं दिसायलं हे सगळे थ्रिप्स जे आहेत तर हे आपल्या या आंब्याचं जे आहे ते नुकसान करत असतात. आंबे मोहराचं नुकसान करतात, सोबतच हे जे काही पानं आहेत तर त्याचंसुद्धा जे आहे ते रस शोषण करतात. आणि त्याच्यामुळं पानं वेडी वाकडी होणं किंवा निस्तेज होणं, बेडब होणं हे आपल्याला लगेच समोर जे आहे ते दिसतं. तर हा प्रादुर्भाव, आणि त्याच्यासाठी आपल्याला जे आहे ते हा स्प्रे घेणं जे आहे ते गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये आपण काय घ्यायला पाहिजे, आता निरीक्षणं जर घेतले तर मधमाशी जी काही बघतोय, म्हणजे मधमाशीचा जो काही दुपारचा जो काही पिरियड असतो त्याच्यात फार ते ॲक्टिव्ह असते. मात्र आता ह्या ठिकाणी ते फार काही ते दिसत नाही आहे. म्हणजे सांगायचा उद्देश की ह्या वेळेत सुद्धा आपण जर स्प्रे घेतला तर हरकत नाही. पण ह्याच्यामध्ये कीटकनाशक घेत असताना ह्या रसशोषक किडीच्या अनुषंगानं जे काही ह्याच्या पूर्वीचे जे काही रिसर्च झालेले आहेत, तर जे आपण बऱ्यापैकी ज्या शिफारशी आहेत किंवा जेवढ्या ठिकाणी फवारण्या ज्या होतात तर त्या निओनिकोटिनॉइड ग्रुपमधल्या ज्या आहेत ते होतात. आणि प्रामुख्यानं मग त्याच्यात इमिडाक्लोप्रिड असेल किंवा थायोमेथॉक्झाम असेल, किंवा त्याच्या पुढं जाऊन आणखीन जे काही आता ॲडव्हान्स मॉलिक्यूल निघालेले आहेत तर ते सुद्धा शेतकरी जे आहे ते वापरत आहेत. इमिडाक्लोप्रिडमधलंच जे हायर कंटेंट असलं जे काय आहे तर पर्सेंटेज त्या कीटकनाशकाचं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटचं जास्त असलेलं सुद्धा शेतकरी वापरत आहेत. तर त्याचा वापर असेल, किंवा क्लोथॅओनिडिन नावाचा जो काही ॲडव्हान्स निघालेला मॉलिक्यूल, हे सगळ्याच गोष्टी आहेत. तर ह्यानं काय आहे, निश्चित 100% मधमाशीच्या मज्जा संस्थेवर जो आहे तो विपरीत परिणाम होतो. मात्र आता हे सगळं मोहोर पण आपल्याला वाचवायचं आहे. ह्या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होऊन ही जी काही पानं सगळे अशा पद्धतीनं जे काही सगळे हे निस्तेज होत आहेत, किंवा बघा हे सगळं ह्याला आपण समोरून व्ह्यू जर बघितले तर काहीच ह्याच्यामध्ये म्हणजे असं सगळे पॅचेस सारखे झाल्यासारखे आहेत. आणि ह्याच पानाच्या मागच्या साईडला जर आपण बघितलं तर ते, आणि सगळ्याच पानाचं की मागच्या साईडला बऱ्यापैकी जो आहे तो हा प्रादुर्भाव जो आहे तो आपल्याला दिसतोय. तर त्या किडीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण थायमेथॉक्झाम जे काही आहे तर ते ह्याच्यामध्ये जे आहे ते घेऊ शकतो. सोबतच आता भुरीचा आणखीन काही इथं दिसत नाही आहे, पण हळूहळू ह्या दिवसामध्ये पुढं भुरीचा पण जो हा पावडरी मिडिओ आपण म्हणतो तर त्याचा पण प्रॉब्लेम येतो. आणि अशा ठिकाणी जे आहे ते बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यावर सगळे त्याचे पॅचेस येतात आणि हे गळून जातं. तर ते होऊ नये म्हणून आपण ट्रायझोल ग्रुपमधलं एखादं चांगलं आंतरप्रवाही बुरशीनाशक, जसं बोनस आहे, टेबिकोनाझॉल आहे, किंवा टाटा कॉन्टॉफ आहे, टाटा रॅलीचं हेक्झाकोनाझोल नावाचा तो घटक आहे. असे काही आपण बुरशीनाशकं त्यामध्ये घेऊ शकतो. ह्याची गळ होऊ नये म्हणून प्लानोफिक्ससुद्धा जे आहे ते आपण ह्या ठिकाणी घेऊन
मोहराची गळ होऊ नये त्या अनुषंगानं सुद्धा आपण जे आहे ते नियोजन करू शकतो. फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की शक्यतो आपल्याकडे बॅटरी ऑपरेटेड पंप असेल आणि त्याची गन जी आहे ते लांब करण्यासाठी गन पण भेटते, तर त्याचा वापर करावा. किंवा तुषार जे आहे ते एकदम मायन्यूट ड्रॉपलेट्स जे आहे ते ह्याच्यावर पडावेत, असं प्रेशराईज होऊन प्रेशरनं जे आहे ते ह्याच्यावर गेलं नाही पाहिजे. ही काळजी जी आहे ती आपण ह्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे.